आणि एक गणपतीच्या मंडळाची लय गंमत असते. एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, आता कसं बाहेरच्यात बसलो का नाही तसं पोराने असा कार्यक्रम होता. आणि पोराने असाच कार्यक्रम ठेवलेला. आणि पोरं काय असं घरात शेता भातात आलेले इकडं तिकडं असतात का नाही. मग ते सोयाबीनचं हे ते मळाय चालू होतं. नवरात्रीचा कार्यक्रम. अध्यक्षांना फोन केला, कुठं आहे म्हणलं. आर म्हणलं, मी आलोय सोयाबीन मळाय म्हणलं. तोवर आता म्हणलं कोणाच्या तर भाषा म्हणलं, मी गावात पोरासनी सांगतो. बरं म्हणलं गेलो पोरासनी म्हणलं आता आलोय मी. पोरं म्हणलं आता कोणाच्यात बसवायचं. मग बऱ्यापैकी एकाचा बंगला होता, त्या घरात म्हणली हिथं तू बस म्हणले 1.5 तास. ते होतं त्या घरात बसवलं. आता व्याख्यान आहे आपलं म्हणल्यावर ती सरपंच आणि तिची बायको म्हणजे जगात फक्त ह्यांच्यासारखे गाडगे बाबा नंतर हीच गावासाठी करणार. ती सरपंच असताना तिने काय काय केलं सगळं मला सांगायला लागली नवरा बायको. गावाला पाणी कसं दिलं, हां म्हणजे स्वतः काय काय केलंय गावाच्या मी समाजासाठी असं केलंय तसं केलंय. आला म्हणलं चांगली गोष्ट आहे. ती बायको सुद्धा म्हणली मला तर लय आवड आहे सामाजिक कार्याची यावं तेव्हा. मग म्हटलं तुम्ही मला शिरा बिरा दिला, काजू बिजू घालून पद्धतशीर तुपातला खाल्ला, चहा दिला, सगळं झालं. मी म्हटलं आता तुम्ही दोघं बी कार्यक्रमाला तिथं येणारच असेला. ते म्हणलं माझे सरपंच म्हणलं मीच फक्त येणार आहे, ती काही येणार नाही. मी म्हटलं तसं करू नका वहिनी, आता एवढं तुम्ही मला सांगितलं चला म्हणलं तिथं. बरं म्हणलं येतो आवरून. तेवढ्यात पोरांनी मला बाहेर बोलवली, इकडे म्हणून. बाहेर गेलो. अशीच तुमच्या काय म्हणतात माहिती आहे का, ह्याचं नाव सुद्धा घ्यायचं नाही बरं का. एक नंबरचा मला नालाय काय, घर भरलंय गावाचं लुटून. तो तसलाच गॉड बॉल आहे. मी म्हटलं मला दुसरीकडे कुठं तर